उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीने केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य मेळावा संपन्न। उल्हासनगर 3 मध्ये भारतीय बौद्ध महासभा सुभाषनगर पचशील बुद्धविहार येथे उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीने रविवार केंद्रीय शिक्षक शिक्षिका आणि बौद्धाचार्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तसेच या शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीदास कांबळे होते। तसेच बौद्धाचार्य मेळाव्याचे उद्घाटन ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते झाले असून केंद्रीय शिक्षक शिक्षिका आणि बौद्धाचार्य मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान कशी करावी, बौद्धांचे धार्मिक विधी संस्कार काय करावे काय करू नये, बौद्धाचार्य हा विधी लावण्यापुरता नसावा, बौद्धाचार्य हा बौद्ध धम्माचा प्रचार करणारा असावा या विषयावर धम्म प्रवचनाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यालयीन सचिव बापू निकाळजे हे उल्हासनगरात येथे बौद्धाचार्य मेळाव्यात मार्गदर्शन करीत होते। तसेच बौद्धाचार्य मेळावा प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा पूज्य भंतेजी धम्मप्रिय भंते धम्मपाल, केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे सचिव अनिल मनोहर गुरुजी, ठाणे जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे सर, संरक्षण उपाध्यक्ष हिरामण पगारे, उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे, सरचिटणीस संदीप उबाळे, कोषाध्यक्ष जीवन मोरे, उपाध्यक्ष पीएन पंडित, सचिव सोमाजी खैरनार, रमेश वानखेडे, अरुण तांबे, आनंद मोरे, भास्कर सरोदे, प्रकाश जाधव, महिला अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे, सरचिटणीस सुमनताई वाघ यांच्यासह केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य समता सैनिक दल यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर महाराष्ट्र न्यूज उल्हासनगर। बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध पूजा पाठ नावाचं स्वलिखित बाबासाहेब आंबेडकरांनी गेल्याच्या नंतर लोक म्हणले आता काय करणार, परंतु सागरामध्ये नदीमध्ये तर जे मासे वाहतात, माशाच्या मुलाला पोहायचं कोणी शिकवलं जात नाही, लक्षात घ्या। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या धम्माची सूत्र जी घेतली ते होते भैयासाहेब आंबेडकर। भैयासाहेब आंबेडकरांनी अनेक धम्म प्रचार करत असताना त्यांना तर गरज भासली, धम्मदीक्षा अनेक दिल्या, परंतु बुद्ध पूजा पाठ बाबासाहेबांनी सहज लिखित लिहिलेलं पुस्तकाचं बौद्ध जीवन संस्कार पाठ सुद्धा आणि म्हणून बौद्ध संस्कार आपल्यामध्ये कसे असावेत, लोकांकडे बघा, लोकांना ओळखण्याच्या पद्धती आहेत। शेतीवाला दिसला तर समजायचं तो मामा आहे का, जानवर दिसलं तर समजायचं तो मामा आहे का। त्याचबरोबर अर्धी दाढी असली मुचत नसली समजायचं ते आहे, गोड टोपी आहे त्याला समजायचं मुस्लिम आहे। ज्याच्या हातामध्ये ते हलवली आहे पुत्र आणि पवित्र आत्मा, त्याच्यामध्ये त्याच्यावरनं समजायचं थोडासा आहे म्हणले की तो आहे कोण। मग बौद्ध धर्म कशावर ओळखला जातो, बाकीच्या लोकांना त्यांच्या पेहरावरून ओळखला जातोच, परंतु बौद्ध धर्म हा आचरणाने ओळखला जातो।